पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, त्यावेळी टोळ निघाले. त्यांना विंचूसारख्या नांग्या दिल्या होत्या व त्यांना जे मूर्तीपूजा करतात, लाकडाची व धोंड्याची पूजा करतात, त्यांना 5 महिने परत पिडावे अशी आज्ञा यहोवा देवाने दिली होती. प्रकटीकरण अध्याय 8 ओवी 13 व अध्याय 9 1 ते 12. योहानाला जे यहोवा देवाने दाखवले त्याप्रमाणे योहानाने पाहिले, तेव्हा एक गरुड पक्षी आकाशाच्या मध्यभागी उडत होता आणि त्याला मोठ्याने असे म्हणताना ऐकले की जे 3 देवदूत यहोवा देवाच्या आज्ञेने कर्णा वाजवणार आहेत, त्याच्या करण्याच्या होणाऱ्या शब्दावरून पृथ्वीवरील राहणाऱ्याला मोठे संकट, अनर्थ 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 येणार आहेत. मग 5व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला योहानाने पाहिला आणि अथांग डोहाची किल्ली त्याला देण्यात आली होती आणि त्याने तो अथांग डोह म्हणजे तो समुद्र त्या चावीने उघडला. तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर डोहांतून निघून वर चढला आणि डोहांतून निघालेल्या धुराने सूर्य व अंतराळ अंधारमय झाली आणि त्या धुरांतून टोळ निघून पृथ्वीवर आले. आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे, तशी यहोवा देवाने त्यांना शक्ती दिली होती. आणि त्यांना अशी आज्ञा दिली होती की पृथ्वीवरील गवतास व कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नका. आणि ज्या माणसाच्या कपाळावर यहोवा देवाचा शिक्का नाही, त्यांना मात्र उपद्रव करावा. आणि त्यांना असे सोपून दिले होते की त्यांना जीवे मारू नये, तर 5 महिनेपर्यंत त्यांना असह्य वेदना व्हाव्या व पिडावे. त्यांची पीडा विंचू जेव्हा माणसाला नांगे मारतो, तेव्हा त्याला जो पीडा होते, त्या पीडेप्रमाणे त्यांना त्रास व्हावा. त्या दिवसामध्ये माणसे मरण मागतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही. ती सर्व माणसे मरणाची उत्कंठा धरतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पडेल. आणि या धुरामधून जे टोळ निघाले होते, त्याचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यासारखे होतील. त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्याचे मुखोटे माणसाच्या मुखासारखे होते आणि त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे लांब होते आणि त्यांचे दात सिंहांच्या दातासारखे होते आणि त्यांना चिलखत होती, ती लोखंडी उरसराणासारखी होती. आणि ते उडताना त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या या पुष्कळ घोड्याच्या रथाच्या आवाजासारखा होता. आणि त्यांना जसे विंचवाच्या शेपटीला नांग्या असतात, तसा नांग्या त्यांना होत्या. त्यांनी त्या माणसास 5 महिनेपर्यंत उपद्रव करावा, डसावा असा अधिकार यहोवा देवाने त्यांना दिला होता. आणि जो अथांग डोहाचा दूत निघाला होता, त्याला यहोवा देवाने त्यांच्यावर राजा केला आहे. त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि हेलेनी भाषेत त्याचे नाव अपोल्लुओन आहे. हे यहोवा देवाने ठरवून दिले आहे. हा पहिला अनर्थ आहे. आणखी 2 अनर्थ पृथ्वीवर येणार आहेत. असे जो एक गरुड आकाशातून मध्यभागी उडत होता, त्याने भाकीत केले आहे. यहोवा देव म्हणतो, ज्यांनी त्याच्या आज्ञा व नियम पाळले नाहीत व आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला नाही, त्यांच्यावर हे अनर्थ येणार आहेत. त्यासाठी आपण यहोवा देवाकडे आपल्याकडून झालेल्या अपराधाची क्षमा मागूया, म्हणजे जे 3 अनर्थ येणार आहेत त्याच्यापासून यहोवा देव आपली सुटका करील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.